नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवी, वेदस्पर्श कार्डियक हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटरची संचालिका. खरं तर आज झालं असं की हॉस्पिटलला निघताना मी गाडी चालू करून बघितली आणि गाडी चालूच होत नव्हती. खरं तर 2-3 महिन्यापासून मला जाणवत होतं की गाडी खरं तर सर्व्हिसिंगला आलेली आहे. ती गाडी आवाज करत होती, चालू होताना त्रास देत होती. पण असं वाटलं की चला आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, असं करत 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 2-3 महिने मी ढकलले आणि शेवटी आज गाडी बंदच पडली. हॉस्पिटलच्या मुलाला चावी दिली आणि सांगितलं की बाबा एक काम कर, मेकॅनिककडे नेऊन हिची आज सर्व्हिसिंग करून आण. त्याने सर्व्हिसिंग करून आणली आणि आल्यानंतर तो म्हणाला की मॅडम, मेकॅनिक म्हणाला की आता गाडी बदलायला आलेली आहे, ती बदलून टाका. मी म्हटलं हो ठीक आहे. मग विचार केला की गाडी आहे ती बदलता येईल, तरी पण आपण तिची रेग्युलर सर्व्हिस करतो, पण ह्या बॉडीचं काय, ती बदलताही येत नाही. मग अशा अनेक बॉडी म्हणजे असे अनेक लोक आहे की ज्यांचं शरीर सर्व्हिसिंगला आलेलं आहे. म्हणजे कधीतरी मान दुखते, कधी पाठ दुखते, कधी हातपाय चावताय, रात्री झोप येत नाही, केस गळताय, त्वचा रुक्ष झालेली, म्हणजे दररोज काही ना काही दुखतंय, हातापायांना कळा लागतायत. अशा अनेक लक्षणं आहे, जाणवतायत की काहीतरी होतंय, मात्र हे धड आजारी पण नाही आणि निरोगी पण नाही. त्यामुळे मग इमर्जन्सी नाही म्हणून डॉक्टरांकडे जात नाही किंवा तपासण्या करत नाही किंवा चिकित्सेचा सुद्धा विचार करत नाही. मग अशा लोकांचं काय? मग यांच्यासाठी खरं तर बघा, जर आपण रक्ताचे रिपोर्ट्स केले तर बऱ्याच असतो की नॉर्मल येत आहे, रक्ताचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहे, सगळं नॉर्मल आहे, मात्र तरी सुद्धा त्रास होतोच आहे. तर हे सगळी लक्षण आहे की आपली बॉडी सुद्धा सर्व्हिसिंगला आलेली आहे. मग सर्व्हिसिंग करायची म्हणजे काय करायची? तर पंचकर्म चिकित्सेमध्ये सुद्धा तर तुमची प्रकृती कोणती आहे, तुमचं वय किती आहे, तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे की कमी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नेमका कोणता त्रास होतो, याच्यानुसार मग आम्ही ठरवतो की तुम्हाला कोणतं पंचकर्म सूट होईल, त्यामध्ये कोणती औषधी वापरायची, कोणती नाही. आणि एकदा का पंचकर्म चिकित्सेने, शोधन चिकित्सेने सगळे दोष शरीरातून बाहेर टाकले गेले की मग तुम्हाला जाणवतं की तुम्हाला सदृढपणा जाणवतो, झोप शांत येते, केस गळणं थांबतं, त्वचेची रुक्षता कमी होते आणि शरीरामध्ये ज्या वेदना होत होत्या त्या ऑटोमॅटिकली नाहीशा होतात, कोणत्याही औषधी न घेता. आणि हे सगळं जाणवलं की तुम्हाला काम करताना ऑटोमॅटिकली उत्साह वाढतो. आता पंचकर्म चिकित्सा झाल्यानंतर सुद्धा काही जर तुम्ही आहार विहार आणि विचारामध्ये योग्य ते नियंत्रण ठेवलं तर मला वाटत नाही की तुम्हाला भविष्यात कोणताही आजार होईल किंवा कोणत्याही औषधी गोळ्या घेऊन बसण्याची गरज पडेल. चला तर मग या नवीन वर्षामध्ये संकल्प करूया, या शरीराची काळजी घेऊ. कारण तुकाराम महाराज म्हणतात की प्राण गेली या शरीर, काय करील व्यवहार. जर शरीर नसेल तर तुम्ही कोणतेच व्यवहार करू शकत नाही. आणि मग हे व्यवहार सगळेच सुखकर व्हावे, गाड्या वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करता याव्या, नवनवीन गाड्या याव्या, यासाठी आधी आपली बॉडी जपायची आहे, आपले शरीर जपायचं आहे.